लुप्त प्रेम, भावनांनी भरलेली कथा. भाग 9. हॉस्पिटलच्या केबिनमध्ये शांतता पसरलेली असते. टेबलवर काही पेशंटच्या फायली पडलेल्या असतात, पण आकाशचं लक्ष त्या फायलींमध्ये नसतं. त्याच्या डोळ्यासमोर वारंवार काव्याचाच चेहरा येत असतो. तो स्वतःशीच हळू आवाजात म्हणतो, का कोण जाणे. आज तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळंच होतं. जणू काही ती खूप काही बोलू इच्छित होती, पण बोलू शकली नाही. इतक्यात ट्रिंग 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 मोबाईलची रिंग वाजते. आकाश भानावर येतो. तो मोबाईलकडे पाहतो. स्क्रीनवर नाव चमकत असतं, उषा कॉलिंग. आकाशच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तो कॉल रिसीव्ह करतो. आकाश हसत म्हणतो, काय मॅडम, आज अचानक माझी आठवण कशी काय झाली. फोनच्या दुसऱ्या बाजूला उषा हलकेच हसते. उषा, काही नाही रे, असंच सहज वाटलं, म्हटलं फोन करून बघावं. क्षणभर शांतता. मग ती पुन्हा विचारते, उषा, बरं कुठे आहेस सध्या. आकाश, कुठे असणार, हॉस्पिटलमध्येच आहे, केबिनमध्ये बसलोय. उषा लगेच मिश्किलपणे म्हणते. उषा, अच्छा, मग कॉल उचलायला एवढा वेळ का लागला. कोणाच्या विचारात हरवला होतास का. हे बोलून ती मोठ्याने हसू लागते. आकाश हलकंसं हसतो, पण त्याच्या मनात काव्याचंच नाव घुमत असतं. तो हसतच म्हणतो, आकाश, काही पण बोलतेस, तुझी कल्पनाशक्ती दिवसेंदिवस वाढते. मग थोडा गंभीर होत विचारतो, बरं कॉल का केलास, सगळं ठीक आहे ना. आणि काव्या, ती व्यवस्थित आहे ना. उषा काही क्षण शांत राहते, मग मुद्दाम त्याला चिडवत म्हणते. उषा खट्याल हसत, हो, म्हणजे तू तिच्याच विचारात हरवला होतास तर. पुन्हा तिचं हसू सुरू होतं. आकाश नकळत लाजतो. तो खोटा राग दाखवत म्हणतो, आकाश हस, अजून हस, माझ्या जखमी मनावर थोडं अजून मीठ चोळ. हे ऐकताच उषाचं हसू थांबतं. तिचा आवाज थोडा मवाळ होतो. उषा, अरे तसं काही नाही, मी फक्त सहज फोन केला. तू व्यवस्थित घरी पोहोचलास ना, तेच विचारायचं होतं. आणि काळजी करू नकोस, काव्यालाही काही झालेलं नाही. तू निघालास तशी ती पण थोड्या वेळाने घरी निघून गेली. आकाशच्या चेहऱ्यावर नकळत समाधान उमटलं. तो हळू आवाजात म्हणतो, आकाश, अगं मी तसं काही नाही विचारत होतो, फक्त तुझा अचानक फोन आला म्हणून वाटलं काही झालं असेल की काय. उषा पुन्हा हसते. उषा, हो का, मला तर काहीतरी वेगळंच वाटलं. दोघंही काही क्षण शांत राहतात. त्या शांततेतही एक वेगळाच आपलेपणा असतो. मग उषा म्हणते, उषा, बरं ठीक आहे, मी ठेवते आता, तुला काम असेल. आकाश लगेच म्हणतो, आकाश, अगं ऐक ना, तू इकडे येणार होतीस ना. उषा थोडे आश्चर्याने विचारते. उषा, का, कुठे. आकाश, अगं तिचा साखरपुडा आहे ना, म्हणून. उषा हलकेच हसते. उषा, अरे बाबा, अजून मला निमंत्रणच आलेलं नाही. निमंत्रण आलं तर मग विचार करेन यायचं की नाही ते. आकाश हसतो. आकाश, बरं ठीक आहे, नंतर बोलू. उषा, हो, काळजी घे आणि जास्त विचार करू नकोस. आकाश हलक्या आवाजात, हो मग, इतकंच बोलतो आणि फोन कट करतो. केबिनमध्ये पुन्हा शांतता पसरते. आकाश मोबाईलकडे काही क्षण पाहत राहतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू असतं, पण डोळ्यामध्ये मात्र अनेक प्रश्न. तो मनातच पुटपुटतो, काव्या, तू खरंच आनंदी आहेस ना, की माझ्यासारखं तूही काही भावना मनात लपून जगत आहेस. त्या क्षणी केबिनच्या दारावर कोणीतरी हलकेच टकटक करतो. आकाश दाराकडे पाहतो आणि त्याचा चेहरा अचानक गंभीर होतो. दाराच्या बाहेर कोण उभा आहे हे पाहून तो पूर्णपणे हादरून जातो.